नक्कीच एक जबरदस्त लढत आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळेल, यामध्ये तिळमात्रही शंका नाही। चला, माई 11 आंबेळे संघ आपली सलामीवीरांची जोडी पुढच्या 15 सेकंदाच्या आत मैदानाच्या आत मात्र आपल्याला उतरवावी लागेल आणि या वेळेला मात्र हजारो प्रेक्षकांच्या नजरा खेळपट्टीच्या आत। अजून एक पारितोषिक येत आहे, संतोष गोंधळी ग्रुप किनवली यांच्याकडून पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी तब्बल पारितोषिक 1111 रुपयाचं पारितोषिक आहे आणि दोन्ही समालोचकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। दादांचं मनापासून आभार। ओ टू कमेंट्री बॉक्स। निश्चित जर आपण पाहिलं तर यावेळेला माही 11 आंबेळे या संघाकडनं सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील ते म्हणजेच अरुण आणि संतोष। स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल संतोष, नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल अरुण, तर देवरुंग या संघाकडनं सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोलंदाज विजय। हिअर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग। पहिला चेंडू या फायनल मॅच मधला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र संतोषची केली आहे दांडीगुल। हा पहिला हादरा आंबेळे या संघाला। आता मात्र मैदानाच्या बाहेर आणि आंबेळे संघाच्या डगआउट मध्ये आपल्याला स्मशान शांतता पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर देवरुंग संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय का घेतला या प्रश्नाचं तोडीस तोड चोख उत्तर देवरुंग संघाचा स्ट्रायकर बॉलर मिस्टर विजयच्या या पहिल्या परफेक्ट अनप्लेबल यॉर्कर डिलिव्हरीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। फायनल मॅचचा आगाज, फायनल मॅचचा यलगार, आरंभ, प्रारंभ, शुभारंभ आणि श्री गणेशा यावेळेला गोलंदाज विजयनं थेट यष्ट्या उद्ध्वस्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय। न्यू बॅटर दुर्गेश यावेळेला मैदानाच्या आत चांगला खेळला हा खेळाडू पूर्ण टुर्नामेंट। हितेश यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो न्यू बॅटर। दुसरा चेंडू याही वेळेला जबरदस्त गोलंदाजी, अगदी जर आपण पाहिलं तर यॉर्कर लेनचा वापर केला जातोय। पहिल्या चेंडूवर बॅटर संतोषला मात्र तंबूचा रस्ता दाखवला। दुसरा चेंडू नव्यानं आलेला बॅटर हितेशच्या विरोधात देखील आपल्या गोलंदाजी मधल्या ब्रह्मास्त्राचा पुरेपूर वापर केला जातोय। माही 11 हा सामना जर जिंकत असेल तर रमेश दादा कुर्ले यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्यांचंही मनापासून आभार। ओ टू कमेंट्री बॉक्स। निश्चित इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते, अंकित होताना पाहायला मिळते। तिसरा चेंडूवर सिंगल बाईटच्या रूपाने येईल। कोणत्या गोलंदाजानं जर मैदान ओव्हर टाकली तर निलेश निमसे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। आणि पहिल्या 3 चेंडूवर चांगली सुरुवात झाली आहे। देवरुंग संघ माही 11 आंबेळे या संघाला घरच्या मैदानावर अगदी जोरदार आव्हान निर्माण करताना पाहायला मिळतोय। हा संघर्ष पराकोटीचा असेल यामध्ये तेळ मात्र शंका नाही। पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला अरुण, या वेळेला मात्र सुंदर गोलंदाजी। फुल लेनचा चेंडू होता, ऑन साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न होता, पडल्यानं थोडासा बाहेर निघालाय। बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये। देवरुंग संघ आघाडीवर दिसतोय। देवरुंग संघ या क्षणाला माही 11 आंबेळे संघाच्या फलंदाजांच्या विरोधात जी रणनीती आखून मैदानाच्या आत उतरलाय ना, ती रणनीती मात्र तुर्तास तरी सुरुवातीच्या या पहिल्या 4 चेंडूवर परिपूर्णरित्या यशस्वी ठरताना पाहायला मिळते। यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटरला फॉलो केलं गेलं। चांगल्या दर्जाची गोलंदाजी, अचूक टप्पा पाहायला मिळतोय, दिशेवरचं नियंत्रण पाहायला मिळतोय, यावेळेला वेगावरचं नियंत्रण पाहायला मिळतोय आणि परफेक्ट कंट्रोल मधली बॉलिंग काय असते ना, हे सुरुवातीच्या 5 चेंडूवर यजमान संघाला या 5 चेंडूवर अक्षरशः झुंजायला भाग पाडलाय, संघर्ष करायला भाग पाडले ते गोलंदाज विजय यानं। शेवटचा चेंडू षटक क्रमांक 1 मधला सफल झाले। तिथे देखील फलंदाजाच्या मनसुब्यांना वेळीच हेरलं गेलं आणि याच मनसुब्यांना इथे मात्र उद्ध्वस्त करण्याचा यशस्वी डाव रचलाय। पहिलं षटक इथे समाप्त होईल आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या माही 11 आंबेळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती एका गड्याच्या मोबदल्यात केवळ आणि केवळ 2 धावा। ट्रेसी बँक मॅनेजर दीपकजी गुडे साहेब उपस्थित होत आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो।
विनंती आहे सरांना या आपण व्यासपीठावर आपला विशेष सन्मान भगवत चषकाच्या वतीनं केला जातोय। आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं हा विशेष सन्मान निश्चित निखिल, जर आपण विचार केला तर मागच्या 3 सामन्यांपासून आपण या सगळ्या गोष्टी पाहतोय की सुरुवात प्रत्येक संघाची निराशाजनक झाली आहे। पहिले षटक पहिली गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने ते दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमकी नक्कीच यावेळेला मात्र दुसऱ्या षटकात देखील आपल्याला पाहायला मिळालं पहिला यॉर्कर लेनचा यावेळेला वापर करत सुरुवात केली गोलंदाज आकाशनं। आयडिया करण्याचा प्रयत्न होता, स्थान जर आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेरचा गाठ आणि निश्चित सातत्यानं फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं केला जातो। गोलंदाजानं जर निर्धाव षटक टाकलं तर निलेश निमसे यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे। चेंडू क्रमांक 2 हितेश डोंगरे, यावेळेला मात्र पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, तिथे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न केला जातोय। देवरुंग संघ या सुरुवातीच्या 8 चेंडूंमध्ये भगवा चषक 2023-24च्या या महापर्वाचे आयोजक असणाऱ्या माही 11 आंबेळे संघाच्या विरोधात परिपूर्णरित्या अभ्यासाने उतरलेला संघ म्हणून मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतो। पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलेला फटका एकदा धावून निघाले, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही। एकाच धावेवर तुर्तास तरी समाधान मानावं लागेल। फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या आयोजक असणारा संघ माही 11 आंबेळे संघाची धावसंख्या झाली आहे 5 धावा। या 9 चेंडूंमध्ये सिंगल साठी तरसावं लागलंय। या 9 चेंडूंमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित राहावं लागलंय, ते म्हणजेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या माही 11 आंबेळे संघाला। इथे साठी पुढचा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला। अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल। अतिशय वेगवान स्वरूपात चपळाईनं या 2 धावा बॅटर हितेश आणि बॅटर अरुणच्या माध्यमातून पूर्ण झाल्या। या 2 धावांनी माही 11 आंबेळे संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 7 धावा। कौतुक करावं लागेल कर्णधारानं टाकलेला विश्वास, त्याला पात्र ठरवणारी कामगिरी मैदानाच्या आत या सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांकडनं बॅकफुटला गेले, जागा बनवली आहे। तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला, बन्नाट वेग, ज्या पद्धतीनं वेगावरचं नियंत्रण पाहायला मिळतं आणि तिथं मात्र सातत्यानं फलंदाजाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर गोलंदाजाच्या मार्फत जेव्हा विचारलं जातं त्या वेळेला डॉट बॉलनं स्किप करण्याचं काम तुर्तास तरी आंबेळे संघाच्या फलंदाजांनी केलं। सफल झालेत, यावेळेला मात्र फटका सजवलाय, जोरदार प्रहार, परंतु फसलाय फटका, पकडलाय झेल आणि हा बसलाय दुसरा झटका माही 11 आंबेळे या संघाला। काय जबरदस्त या मॅच मध्ये फाईट पाहायला मिळते, काय जबरदस्त देवरुंग संघ वर्चस्व गाजवतोय माही 11 आंबेळे संघाच्या या घरच्या मैदानावर। पहिली 2 षटकं 3.50च्या सरासरीनं केवळ आणि केवळ 7 धावा। आणि काय स्पिरिट आहे बघा, देवरुंग संघाचे संघ मालक प्रसिद्ध छकडेवाले श्यामदादा दळवी यांनी आंबेळे संघासाठी प्राइज दिलंय की जर आंबेळे संघाच्या गोलंदाजांनी देवरुंग संघाच्या विरोधात जर मैदान ओव्हर टाकली तर त्या गोलंदाजाला श्यामदादा दळवी यांच्याकडनं 5000 रुपयांचं कॅश प्राइज आणि ते आमच्याकडे जमा आहे। यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, त्यावर गडागाती आघात झालाय, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल सोडतोय, पण तिथं मात्र क्षेत्ररक्षकानं केलंय सहाय्य, पकडलाय झेल आणि संपलाय आंबेळे संघाच्या आणखी एका फलंदाजाचा तुर्तास खेळ। हा जर आपण आता पाहिला तर तिसरा धक्का बसलाय, तो म्हणजेच माही 11 आंबेळे संघाला। पुन्हा एकदा मी बक्षाची घोषणा करतो, जर माही 11 आंबेळे संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं जय जोटिंग 11 देवरुंग संघाच्या विरोधात जर मैदान ओव्हर टाकली तर श्यामदादा दळवी साहेब यांच्याकडनं 5000 रुपयांचं कॅश प्राइज आंबेळे संघाच्या गोलंदाजाला दिलं जाईल। कैलास यावेळेला मैदानाच्या आत, कैलासनं जर लगातार 2 षटकार खेचले तर हिरामण गडगे यांच्याकडनं 2200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल।
त्याचबरोबर जर षटकारांची हॅट्रिक साधली गेली तर टेन क्रिक लाईव्हचे ओनर कुणालदादा म्हात्रे आणि डीजे धनुचे ओनर धनंजय यांच्याकडनं 1111 रुपयांचे कॅश प्राइज. पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू सरबाटनं खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो. एकदा धाव निघाली, पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि यावेळेला वेगवान चपळाईनं या दोनही धावा बॅटर कैलास आणि बॅटर दुर्गेशच्या माध्यमातून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. डीजे अभय यांचं देखील इथे शुभागमन झालेला आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 9 धावा. म्हणतात ना, जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और फिर आसान क्या, बस एक बार ठान लिया ना तो ठान लिया. या वेळेला देवरुंग संघाने सांगितलं होतं प्रतिस्पर्ध्याच्या घरच्या मैदानावर देवरुंग संघाच्या कामगिरीचा कित्ता हा वर्षानुवर्ष वाचला जाईल, या फॉर्मनं खेळ केला जाईल आणि अगदी त्या पद्धतीचा खेळ श्यामदादा दळवी साहेब यांनी पुरस्कृत केलेल्या देवरुंग संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल आकाशचा. कैलास या वेळेला मात्र सातत्यानं फलंदाजांच्या अगदी खोलवर टप्प्यावरचा हा चेंडू केवळ खोलवर टप्पा दाखवत नाही निखिल सर, अगदी काळजामध्ये खोलवर घाव घालणारे चेंडू हाताळले जात आहेत देवरुंग संघाकडे. नेहा स्पोर्ट्स जय जोटिंग देवरुंगचा संघ, प्रसिद्ध चकडे मालक श्यामदादा दळवी यांनी पुरस्कृत केलेला संघ. यावेळेला मात्र जर आपण पाहिलं तर मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करेल, सिंगल येते. अगदी 2 चेंडू डॉट गेल्यानंतर ही एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. आणि दुर्गेशनं जर या चेंडूवर षटकार खेचला तर अभय घोलप यांच्याकडनं आज अभय भोईर डीजे अभय भोईर यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज. हवाला निश्चित गुडलँड स्पॉट वरचा चेंडू अनएक्सपेक्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो, एक्स्ट्रा उसळी घेताना पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर भगवा चषक 2023-24च्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या माही 11 आंबेळे या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 10 धावा. कैलास बांडे यांनी जर लगातार 3 षटकार खेचले तर टेन क्रिक लाईव्हचे ओनर कुणालदादा म्हात्रे आणि डीजे धनुचे ओनर डीजे धनंजय यांच्याकडनं 1111 रुपयांचा कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर माही 11 आंबेळे संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं जर मैदान ओव्हर टाकली तर नेहा स्पोर्ट्स जय जोटिंग देवरुंग संघाचे संघ मालक प्रसिद्ध चक मालक लक्षा बैलाचे मालक सन्माननीय श्यामदादा दळवी साहेब यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज. प्रत्येक षटकारासाठी आता किरणदादा शेलवले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि एचजी ग्रुप यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 500 रुपये. कोणत्याही गोलंदाजानं जर मैदानावर टाकली तर निलेश निमसे यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिल्या चेंडूवर आली आहे सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळते ती 11 धावा. प्रकाशाचा धनी असणाऱ्या सूर्यदेवानं निरोप घ्यायला सुरुवात केली आणि मैदानात प्रकाशाची कमतरता भासवायला देखील सुरुवात झाली आहे, परंतु उष्णता नाही, वातावरणामध्ये गारवा आहे, पण मैदानाच्या आत क्रिकेटचा उष्मा वाढताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र बॅटर दुर्गेशच्या बॅट मधनं आलेला फटका फसलाय, पकडलाय झेल आणि बॅटर दुर्गेशचा संपलाय खेळ. निलेश निमसे यांच्याकडनं पंच प्रवीण विषे यांच्याकरता म्हणजेच बावडे दादा यांच्याकरता 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. ते निलेश दादाकडे आहे, आपण ते कलेक्ट करा. यानंतर चेंडू क्रमांक 2 वर जर आपण पाहिलं तर दुर्गेश माघारी परतला. दुर्गेशच्या माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आत माही 11 आंबेळे या संघाकडनं पद्माकर एंटर होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. संघ अडचणीत आहे आणि निश्चित ज्या पद्धतीनं वर्चस्व गाजवलं, आपल्या गोलंदाजीच्या नियंत्रणात्मक कामगिरीच्या बळावर जे अधिराज्य आणि साम्राज्य निर्माण केलं देवरुंग संघ. नेहा स्पोर्ट्स जय जोटिंग देवरुंग संघाची ही कामगिरी कमालीची पाहायला मिळते. प्रसिद्ध चकडे मालक लक्षा बैलाचे मालक आदरणीय श्यामदादा दळवी साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. मैदानाच्या आत खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र नक्कीच एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेला पटका क्षेत्ररक्षक इथपर्यंत पोहोचतोय आणि एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. या एका धावेनं फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या माही 11 आंबेळे या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 12 धावा.
तरुणाईंच्या एक संद शक्तीचं प्रतीक म्हणजे भगवा चषक. आंबेळे खुर्दकरांचा मान सन्मान अभिमान म्हणजे हा भगवा चषक. आंबेळकरांचा उत्सव म्हणजे हा भगवा चषक. आणि या भगवा चषकाचा हा मुकाबला यावर कैलास बांडेच्या बॅटमधनं आलेला फटका फसलाय, जेल पकडलाय. निराश उदास आणि हताश मनानं यावेळेला कैलास बांडे मैदानातून निघतील बाहेर. हा बसलाय हादरा. ही खासियत आहे आंबेळकरांची की ज्या पद्धतीनं आपल्या संघाला चेअरअप केलं जात आहे. न्यू बॅटर राम भांडे यावेळेला मैदानाच्या आतील 12 धावा धाव फलकावर आहेत. कैलास भांडे यांचा प्रयत्न आपण रिप्ले मध्ये पाहू शकता टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. खरं तर काय जबरदस्त क्वालिटी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. टेलिकास्ट करत असताना प्रत्येक गोष्टी आपल्या कॅमेऱ्याच्या नजरेमधनं त्या सगळ्या गोष्टी अगदी आपण जर पाहिलं इत्यंभूत माहिती आमच्या लाईव्ह प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून केलंय. आणि कुणाल म्हात्रे यांनी टेन क्रिक लाईव्हला हा ब्रँड का बनवलाय यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसला आणि डॉट बॉल न झाली असं सांगता. आणि मी तेच म्हणत होतो की कुणाल दादा म्हात्रे यांनी ज्या पद्धतीनं आपली टीम खऱ्या अर्थानं सज्ज केली. 2 मिनिटं अंपायर किती बॉल झालेत थांबा जरा 5 झालेत का. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल निश्चित. आणि या शेवटच्या चेंडूवर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगला वेगवान थ्रो. आणि इथे मात्र निश्चित तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे रनआउट साठी. आणि आपण चर्चा करत होतो टेन क्रिक लाईव्हच्या टेलिकास्ट टीमची. कुणाल दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं टेन क्रिक लाईव्ह प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर अनेक दिग्गज स्पर्धा टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करण्यात आल्या. टेन क्रिक लाईव्हनं काय केलं माहिती का, इथे मात्र टेनिस क्रिकेटचा दर्जा वाढवण्याचं काम केलं. आयोजकांनी डिमांड करावी आणि ती डिमांड खऱ्या अर्थानं पुरवण्याचं काम टेन क्रिकेट लाईव्हनं केलं. कुणाल म्हात्रे यांचं सातत्यानं आपल्या टीमशी असलेला संवाद, त्यांच्याशी असलेलं कम्युनिकेशन, कुठे काही चुका होत असतील तर त्या चुका सुधारण्यासाठी वेळोवेळी घेतलेल्या त्यांच्या मीटिंग्स, या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण पाहतोय यावेळेला तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, बॅट्समन नॉट आउट. त्यामुळे या 2 धावा कंप्लीट होतानाचं चित्र पाहायला मिळेल. आणि म्हणून भगवा चषक 2023-24च्या या आयोजनाला 4 चांद लगावण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणाल म्हात्रे यांच्या टेन क्रिक लाईव्हनं केलंय. निश्चित अंतिम सामन्याचा हा थरार विजयाकरता 24 चेंडू आणि विजयाकरता आवश्यक असतील त्या मात्र आता देवरुंग नेहा स्पोर्ट्स जय जोटिंग देवरुंग या संघाला आवश्यक असतील 24 चेंडू आणि 15 धावांची गरज. निश्चित आणि टेन क्रिक हॅलो पुन्हा एकदा बक्षिसांचा वर्षाव होतोय. लक्षात असू द्या माही 11 आंबेळे संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं देवरुंग संघाच्या विरोधात जर मैदान ओव्हर टाकली, निर्धाव षटक टाकलं तर नेहा स्पोर्ट्स जय जोटिंग देवरुंग संघाचे संघ मालक, प्रसिद्ध छकडे मालक आणि लक्षा बैलाचे मालक आदरणीय श्यामदादा दळवी साहेब यांच्याकडनं त्या गोलंदाजाला तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीज साठी LED सौजन्य आम्हाला लाभले तुळशीरामजी देशमुख दहीगाव राजे छत्रपती ग्रुप यांच्याकडून. अंतिम सामन्यास मॅन ऑफ द मॅच 1,000. त्याचबरोबर बक्षीस आलंय सुनील माळी यांनी जर षटक टाकलं तर टेन क्रिक लाईव्हचे ओनर कुणाल दादा म्हात्रे यांच्याकडनं 1,000 रुपयांचं बक्षीस सुनील दादांना दिलं जाईल. आणि प्रत्येक झेल साठी क्षेत्ररक्षकाने, प्रत्येक डॉट बॉल साठी कुणाल दादा म्हात्रे सुनील माळी यांच्या त्या षटकामधल्या प्रत्येक डॉट बॉल साठी 500 रुपयांचं देखील वेगळं कॅश प्राइज असेल आदरणीय कुणाल दादा म्हात्रे यांच्याकडनं. हेल्मेट सौजन्य जगन्नाथजी कोंगेरे, कुणालजी म्हात्रे, संदीपजी घोरड, मिलिंदजी रसाळ, शरदजी भगत,
चषक सौजन्य मान्य श्री शिवाजी शेठ खंडागळे, अरुण शेठ पवार. संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी सौजन्य विजय शेठ पवार, कुटल बंगला यांच्याकडून. संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल सौजन्य युवराजी पडवळ, तात्या किसळ यांच्या माध्यमातून आहे. त्यांचं मनापासून आभार. ओ टू कमेंट बॉक्स. या अगोदरच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये विजय खऱ्या अर्थानं बरसताना आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु गोलंदाज हितेश डोंगरेनं पहिल्या चेंडूवर यावेळेला विजयला चले जावचा नारा दिला आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र हादरा दिला. मॅच मध्ये आम्ही जारी आहोत, मॅच मधला संघर्ष मात्र संपणार नाहीये हे सांगितलंय. निश्चित बाकी सगळ्यांना विनंती करतो की आपण या खाली या आणि पुढचा चेंडू या वेळेला आकाशसाठी. इथे मात्र ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हितेश डोंगरेकडनं. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट खरं तर टेन क्रिक लाईव्ह मुरबाडकरांसाठी जसं लकी आहे तसंच मुरबाड देखील टेन क्रिक लाईव्ह साठी लकी आहे. जवळपास 5,74,000 व्ह्यूज म्हणजे हाय व्ह्यूजचा जो आकडा आहे तो क्रॉस याच मुरबाड मधनं टेन क्रिक लाईव्हला झालेला आहे. त्यामुळे कुणालदा म्हात्रे यांच्याकडनं समस्त मुरबाडकरांचे मनापासून आभार. आपण देत असलेलं आमच्या टेन क्रिक लाईव्ह टीमचं हे प्रेम आपण कायम राहील. यावेळेला मात्र फुलरलेंचा चेंडू ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल सीमा पार. बॅटर बलवंतच्या बॅट मधनं आलाय दणदणीत चौकार. निश्चित आपल्याला हा चौकार पाहायला आला. खरं तर यावेळेला श्यामदादा दळवी साहेबांच्या चेहऱ्यावरचा हसू, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जातो. अड्ड्यावर ज्या वेळेला लक्षा बैल उतरत असतो त्यावेळेला अड्ड्यावर आणि त्या छकड्यावर फक्त एकच आवाज श्यामदादा. हाच आवाज खऱ्या अर्थानं घुमताना आपल्याला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो. आणि इथं मात्र मैदानाच्या आत प्रसिद्ध छकडे मालक, लक्षा बैलाचे मालक आणि नेहा स्पोर्ट्स जयजोटिंग देवरुंग संघाचे संघ मालक आदरणीय श्यामदादा दळवी साहेबांनी पुरस्कृत केलेला हा देवरुंगचा संघ अंतिम सामन्यामध्ये विजय संपादित करण्यासाठी सज्ज होतोय का याकडे देखील त्यांचं बारीक लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द या स्पर्धेसाठी भगवा चषकासाठी जेवढे मान्यवर उपस्थित राहिले त्यांचा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. प्रत्येक मान्यवराचा सत्कार करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि जर चुकून कुणाचा सत्कार राहिला असेल तर भगवा चषकाच्या वतीनं त्या मान्यवराची आम्ही माफी मागतो. डीजे धनूचं विशेष आपण कौतुक करू. 9 दिवस अतिशय सुंदर आवाज त्यांच्या माध्यमातून डीजे कुणाल, डीजे धनू आणि त्यांची संपूर्ण जय मल्हारची टीम त्यांचं मनापासून आभार. डीजे रोहितचं देखील ओ टू कमेंट्री बॉक्स. निश्चित यावेळेला जर कोणत्या फलंदाजाने षटकार खेचला तर एपी साऊंड शेलारीचे सर्वेसर्वा अजय भोईर यांच्याकडनं, अभय भोईर यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. निश्चित देवरुंग संघाचे संघ मालक, लक्षा बैलाचे मालक, प्रसिद्ध छकडे मालक आदरणीय श्यामदादा दळवी साहेब यांच्याकडनं समालोचकासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. साहेबांचं देखील मनापासून धन्यवाद. खरं तर ज्या पद्धतीनं अंतिम सामना मैदानाच्या रंगायला पाहिजे होता तिथं मात्र निराशा झाली. माही 11 आंबेळे संघ पहिल्या डावामध्ये कुठेतरी शरणागती पत्करताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर सुरुवात करताना हितेशनं मात्र धक्का दिला होता आणि तिथं सांगितलं होतं की यात संघर्षाच्या वाटेवर चालत असताना तो पराकोटीच्या प्रयत्नांचं अगदी परमोच्च टोक गाठलं जाईल यामध्ये ते मात्र शंका नाही. पहिला चेंडू गोलंदाज अरुण याचा आणि याच पहिल्या चेंडूला इथे मात्र अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतील. एकेरी दावेवर मानावं लागेल समाधान. दुसऱ्या दावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल ती मात्र आता 10 धावा. निश्चित चांगला खेळ पाहायला मिळतोय तो म्हणजेच श्यामदादा दळवी यांनी पुरस्कृत केलेला देवरुंग संघाचा हा खेळ प्रत्येकासाठी कौतुकाचा आहे. हा खेळ प्रत्येकासाठी वाखाणण्याजोगा आहे. निश्चित पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र बॅटर बलवंतच्या बॅट मधनं विजयाचा यलगार करणारा भगवा चषक 2023-24च्या या पर्वाचा महाविजेता ठरलाय. प्रसिद्ध छकडे मालक, लक्षा बैलाचे मालक आदरणीय श्यामदादा दळवी साहेब यांनी पुरस्कृत केलेला नेहा स्पोर्ट्स जयजोटिंग 11 देवरुंगचा संघ. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मित्रांनो. ज्या पद्धतीनं अगदी पहिल्या सत्रापासून या संघानं खेळ केला त्या दिमागदार फलंदाजी आणि तितक्याच प्रभावदार गोलंदाजीच्या बळावर
भगवा चषक 2023-24च्या या स्पर्धेचं जेतेपद विजेतेपद आपल्या नावावर केलंय श्यामदादा दळवी साहेब यांनी पुरस्कृत केलेल्या देवरुंग संघानं. मनापासून अभिनंदन आणि तितकाच देखणा खेळ खऱ्या अर्थानं आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना माही 11 आंबेळे संघानं केला. अंतिम सामन्यामध्ये पराभव निश्चित आपल्या पदरात आला असेल, परंतु एका पराभवानं या अगोदर प्रत्येक फेरीमध्ये तुम्ही मिळवलेला दिमागदार विजय तुम्हाला खचून देऊ शकत नाही. या अगोदरच्या विजय साकार करत असताना तुम्ही केलेला संघर्ष, तुम्ही केलेले अतोनात प्रयत्न, तुम्ही केलेले शर्तीचे प्रयत्न, तुम्ही केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा ही मात्र समस्त आंबेडकरांच्या मनात कायम घर करून राहील, यामध्ये ते मात्र शंका नाही. भगवा चषक 2023-24चा विजेतेपद पटकावलाय ते म्हणजेच देवरुंग संघानं आणि उपविजेता ठरलाय तो म्हणजेच या स्पर्धेचा आयोजक संघ माही 11 आंबेळे. निश्चित मी निखिल ठोंबरेंकडे वळेल, कारण यानंतर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करणार आहोत. बक्षीस वितरण आमचा स्कोरर